पुढे न जाण्याची। त्यामुळे पुण्यामध्ये ही रॅली अडवल्यानंतर पोलिसांसोबत आता ते संवाद साधताना दिसत आहेत। आमदार पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये देखील सध्या चर्चा होताना दिसते। तर गोपीचंद पडळकरांची ही बाईक रॅली पुणे पोलिसांनी अडवलेली आहे। खडी मशीन चौकामध्ये येण्याआधीच ही रॅली अडवली आहे। सासवड ते कोंढवा या दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चा होतोय आणि आमदार पडळकर आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली सुरू आहे। पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, तसंच भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काय नेमकं घडतंय या क्षणी? अमोल, जर आपण बघितलं तर सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। जवळपास 1.5 तासापासून हा मोर्चा आता अडवण्यात आलेला आहे। खरं तर सासवडहून ते पुण्यातील जे कोंढवा परिसरातील खडी मशीन चौक आहे त्या ठिकाणी हा मोर्चा येणार होता। गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर जगताप जे माजी आमदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र पोलिसांनी एवढा कडकट बंदोबस्त लावलाय की जागोजागी बॅरिकेड लावून रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या मोर्चाला देखील बापदेव घाटातच अडवण्यात आलेला आहे। कारण या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजात खूप मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झालेले आहेत। तीव्र नाराजगी आहे ज्या पद्धतीने कोंढवातील काही एक स्पेसिफिक धर्मातील लोकांकडून भिवरी गावामध्ये ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली होती, त्या ठिकाणी मोठा वाद झालेला होता। त्यानंतर जे गुन्हे दाखल झालेले स्थानिक लोकांवर, हिंदू समाजातील लोकांवर, ते मागे घ्यावेत। ज्या पद्धतीने लव्ह जिहादचे प्रकार घडतायत पुणे जिल्ह्यामध्ये ते वाढतायत, या संदर्भातला हा मोठा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आपण बघितलं तर तीव्र नाराजगी या ठिकाणी ते व्यक्त करताना दिसत आहेत। आणि त्यात आता पोलिसांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर जागोजागी बंदोबस्त लावून रस्ता बंद केलेला आहे, गोपीचंद पडळकर पोलिसांना विनंती करतायत मला पुढे जाऊ द्या। सभा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। खडी मशीन चौकामध्ये एक छोट्या खाणी सभा देखील तिथे गोपीचंद पडळकरांची होणार आहे। मात्र त्याचपूर्वी पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्या या मोर्चाला अडवलेलं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी आता समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। मात्र गोपीचंद पडळकर आणि सकल हिंदू समाजातील हे सगळे कार्यकर्ते अजून देखील अडून आहे की आम्हाला कोंढव्यातील खडी मशीन चौकापर्यंत जाऊन द्या, आम्हाला तिथं जाऊन छोट्या खाणी सभा घ्यायची आहे। मात्र सध्या तरी पुण्यामध्ये या रस्त्यावर या कोंढवा परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे, कारण मुस्लिम धर्मातील देखील लोक आहेत ते हळूहळू त्या चौकात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूनी सकल हिंदू समाजातील गोपीचंद पडळकर ज्याचं नेतृत्व करतायत या मोर्चा त्या चौकापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस अडवतायत। आणि अशा पद्धतीने सध्या पुण्यातील काही रस्ते जे प्रमुख रस्ते आहेत जे शहराकडे येतात ते रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। पुढे काय नक्की होतं, कशा पद्धतीने पोलीस या मोर्चाला थांबवतात का पुढे परवानगी मिळते, कारण सकल हिंदू समाजातील हे सगळे जे लोक आहेत ते अजून देखील अडून बसलेले आहेत की आम्हाला त्या चौकापर्यंत जाऊ द्या, आम्ही असं थांबणार नाही। मात्र पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत, स्वतः वरिष्ठ अधिकारी सगळे ऑन फील्ड दिसत आहेत, रस्त्यावर दिसत आहेत, जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने हा मोर्चा आता बोपदेव घाटात अडवण्यात आलेला आहे आणि गोपीचंद पडळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतायत आणि मोर्चा चौकातच जाऊन आम्हाला सभा घ्यायची आहे याच्यावर गोपीचंद पडळकर आणि सकल हिंदू समाजातील हे सगळे बांधव ठाम आहेत। अमोल, निश्चितपणे मिकी, पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे? पोलिसांनी काही अल्टरनेट जागा सुचवलेली आहे, इतर पर्याय काय पोलिसांकडून देण्यात येत आहेत की जो नियोजित कार्यक्रम आहे तो होऊच नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत? अगदी जर आपण बघितलं तर 2 दिवसांपासून या संदर्भातला मेसेज सोशल मीडियावर फिरतोय। गोपीचंद पडळकर या संपूर्ण मोर्चात येणार आहेत, सहभागी होणार आहेत, एवढा मोठा हा मोर्चा होऊ शकतो पोलिसांना याची चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांनी काळजी घेतलेली आहे आणि जागोजागी बंदोबस्त लावलेला आहे। खडी मशीन चौकाच्या अलीकडेच एक 2 किलोमीटर अलीकडे तिथे एक मोठं मैदान आहे जे प्रायव्हेट कुणाची खासगी जागा आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी आता विनंती केली की तुम्ही इथं सभा घ्या।
मात्र गोपीचंद पडळकर तिथं सभा घेण्यासाठी तयार नाहीत. आम्हाला खडी मशीन चौकातच सभा घ्यायची आहे, कारण जे कार्यकर्ते आहेत, जे सकल हिंदू समाजातील बांधव आहेत, ते त्या ठिकाणीच जमणार आहेत आणि तिथंच ती सभा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पोलीस त्यांना विनंती करतायत, समजवण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी तेढ निर्माण होऊ शकतो, वातावरण चिघळू शकतं, त्यामुळं तिथं न सभा घेता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सभा घ्या असं समजवण्याचा प्रयत्न करतायत, विनंती करतायत. जागोजागी पोलिसांनी बॅरिकेड लावून पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत. सध्या या रस्त्यावर जर आपण बघितलं तर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. इथून मार्केट यार्डला जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे. अनेक गाड्या सध्या रस्त्यात थांबलेल्या आहेत. ट्रॅफिक जाम घाटात आपल्याला पूर्ण दिसतंय. मात्र गोपीचंद पडळकर त्यांच्या मागणीवर ठाम आहे. जोपर्यंत मला खडी मशीन चौकापर्यंत पोहोचू दिलं जात नाही आणि तिथं सभा मला घ्यायची आहे असं ते बोलण्यावर, त्याच्या मागणीवर ठाम आहेत आणि वरिष्ठ अधिकारी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. तसंच सकल हिंदू समाजातील बांधव देखील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत आणि तिथंच आम्हाला जाऊन छोट्याखानी सभा आणि आंदोलन करायचंय. अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे. वरिष्ठ अधिकारी खरं तर अमोल इथं दाखल झालेले, जागोजागी बॅरिकेड लावून अक्षरशः पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत. स्थानिकांना देखील इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये, त्रास होतोय. जर इमर्जन्सी असेल तर पर्याय रस्ता नाही अशी परिस्थिती सध्या या रस्त्यावर आहे आणि हा मोर्चा आता हळूहळू पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. अमोल, मिकी, साधारण ज्या परिसरातून हा मोर्चा काढण्याचं नियोजन आहे, हा पुण्यातला अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. सासवड ते कोंढवा दरम्यान या मोर्चाचं मूळ नियोजन करण्यात आलेलं आहे. या परिसराविषयी किंवा हा मार्ग किती साधारण हे अंतर आहे आणि पोलिसांचा नेमका उद्देश काय, की जर असं झालं तर नेमकी काय अडथळे किंवा काय समस्या निर्माण होऊ शकतात असं पोलिसांना वाटतंय? सासवड पासून तर कोंढवा खडी मशीन चौक हा जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा हा मार्ग आहे. पोलिसांना या संदर्भात कल्पना होती की या रस्त्यावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ असते, मोठे वाहतूक या रस्त्यावरून होत असते, कारण शेतकरी बऱ्यापैकी शेतमाल त्यांचा मार्केट यार्डमध्ये नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. सासवड, जेजुरी किंबहुना इतर रस्ते याच मार्गावरून, हा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावर सध्या बॅरिकेड लावून पोलिसांनी हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. मधल्या छोट्या छोट्या जे गल्ल्या आहेत तिथं देखील पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे, रोखण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच या परिसरात राहणाऱ्या लोकांना मोठा वाहतूक कोंडीचा सध्या सामना करावा लागतोय. अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस एक वेगळा रूट त्यांना देऊ शकले असते, किंबहुना एका ठिकाणापर्यंत त्यांना अगोदरच प्लॅनिंग करून या ठिकाणी या मैदानावर तुम्ही सभा घेऊ शकता अशा पद्धतीने त्यांना अटी नियम घालू शकले असते. मात्र तसं न करता थेट आता हा मोर्चा अडवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या रस्त्यावर झालेली आहे. जवळपास 1000हून अधिक सकल हिंदू समाजातील बांधव या मोर्चा सोबत आहेत आणि त्याचबरोबर खडी मशीन चौकात देखील सकल हिंदू समाजातील जे बांधव आहेत त्या ठिकाणी जमत आहेत आणि तिथं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. मात्र त्याचवेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. कुठलाही वाद या ठिकाणी होऊ नये हे देखील सांगणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण जर आपण बघितलं तर पुण्यातील जो कोंढवा परिसर आहे त्या ठिकाणी देखील नेहमी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात तिथं मुस्लिम समाज तिथं राहतो, तिथं देखील कुठेही जमाव होऊ नये असं देखील पोलिसांचे प्रयत्न आहे, कारण जागोजागी तिथं देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यांना देखील कालपासून वॉर्निंग देण्यात आलेली आहे, कुठेही तुम्ही मोठ्या प्रमाणात जमायचं नाही, कुठं या मोर्चाजवळ तुम्ही येण्याचा प्रयत्न करायचा आहे.